राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक नाबार्डच्या 42व्या वर्धापन दिनानिमित्त नवापूर तालुक्यातील श्रावणी गावात वृक्षदिंडी काढत वृक्षारोपण करण्यात आले। डॉक्टर हेडगेवार सेवा समितीच्या माध्यमातून नापासच्या अर्थसहाय्याने पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाअंतर्गत किंवा 2 वर्षापासून श्रावणी गावात पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबवण्यात येत असून नाबार्डच्या स्थापना दिनानिमित्त गावकऱ्यांच्या सहभागाने 5 एकर पडीक क्षेत्रावर सुमारे 2500 वृक्षांची यावेळी लागवड करण्यात आली असून बैलगाडी सजवून गावातून वृक्षदिंडी काढण्यात आली। नमस्कार, मी रविशंकर पाडवी, तालुका कृषी अधिकारी नवापूर, जिल्हा नंदुरबार। आज 12 जुलै हा नाबार्डचा वर्धापन दिन आहे आणि या वर्धापन दिनाच्या निमित्ताने नवापूर तालुक्यातील मौजे श्रावणी येथे 5 एकर क्षेत्रावर जवळपास 2500 झाडे लावण्याचा हा कार्यक्रम झाला। विद्यार्थी, ग्रामस्थ यांच्या श्रमदानातून हा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमास आणि नाबार्डच्या वर्धापन दिनानिमित्ताने मी नाबार्डला शुभेच्छा व्यक्त करतो। नमस्कार, आज श्रावणी गावामध्ये डॉक्टर हेडगेवार सेवा समिती नाबार्ड यांच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता। आज विशेष दिन असा आहे की नाबार्डला आज स्थापना दिवस आहे आणि या निमित्ताने श्रावणी गावामध्ये जनसहभागातून लोकांच्या प्रेरणेने आणि सरपंचांच्या मदतीने गावामध्ये एका टेकडीवर एका भागामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला। आपल्याला सर्वांना माहितीच आहे की सध्या जागतिक पातळीवर हवामान बदलाचा परिणाम आपल्याला दिसू लागलेला आहे आणि या बदलातून आपल्याला सावरायचं असेल तर वृक्षारोपणाची खूप गरज आहे। आपण जी वृक्षतोड करतो, झाडं तोडतो, त्याच्या पटीने आपण झाडांची लागवड केली पाहिजे आणि आपलं पर्यावरणाचं संतुलन राखलं पाहिजे। नमस्कार, आज 12 जुलै नाबार्डचा स्थापना दिवस। आज नाबार्डने 43व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे। मागील 42 वर्षात नाबार्डने खूप चांगले कार्यक्रम राबवले आहेत। त्यात मुख्यत्वे करून स्वयंसहायता समूह, RIDFच्या माध्यमातून गावागावामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचे निर्माण करणे, FPO म्हणजे शेतकऱ्यांचं ग्रुपच्या माध्यमातून त्यांच्या काही समस्या निपटवणे, अशा पद्धतीने बरेचसे कार्यक्रम राबवले। तसंच बँकिंग क्षेत्रात त्यांना लोन व्यवस्थित मिळण्यासाठी KCC ही स्कीम देखील नाबार्डच्याच माध्यमातून राबवण्यात आली। त्यामुळे ग्रामीण क्षेत्रातील शेतकरी म्हणा किंवा इतर लोकांना बराचसा फायदा झालेला आहे। हे सगळं करत असताना नाबार्डला बऱ्याच संस्थांची मदत मिळाली। त्यामध्ये मुख्यत्वे करून NGO, बँकिंग व जे शेतकरी स्वतः आहे यांचं देखील खूप मोलाचं सहकार्य मिळालं।